तो या सध्या इंग्लंड विपक्ष टीम इंडिया हा देखील पहिलं वन डे सामना सध्या सुरू आहे आणि ते आपण पाहतोय या जॉयकुमार चषक 20-25 मधील आजच्या दिवसामधील शेवटचा सामना दरम्यान आगमन झालेले या समाजसेवक सारंगावा साईनाथ वामन पाटील साहेबांचा आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यावड्याजरा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बहुमूल्य सहकार्य देखील लाभलेलं आहे साहेबांना विनंती असेल पण आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या जरीमरी अलिमगड विपक्ष न्यू सिद्धिविनायक अंजूर जो संघ जिंकेल तो संघ एका ट्रॉफीचा हक्कदार बनेल टॉप 4 मध्ये तो संघ पोहोचेल देखते आज की शाम किस टीम के रहते इनाम त्यानं दोन्ही संघाने आजच्या दिवशी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे सर्व जोडी मैदानामध्ये या अलिमगड संघाकडून पाहायला मिळते प्रणव पाटील आणि त्याच्या समेत तेजस पाटील तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होते या न्यूज अंजूर संघाकडून ना यज्ञेश यज्ञेश कोहली दरम्यान साईनाथ वामन पाटील साहेबांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील जॉयकुमार चषक 20-25 मध्ये जानमन सारंगाव यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे तर आज शेवटचा सामना आपण आजच्या दिवसामधील पाहतोय या अंजूर विपक्ष अलिमगड या दोन संघामध्ये पहिले षटक यज्ञेश कोहली घेऊन आलेले आहे टेम्पल एंड करून बंदरेच्या टोकाकडून पहिला चेंडू केवळ चेंडूला टॅप केलेला आपण पाहतोय पॉइंट रिझन मध्ये बॅकफुट पॉइंट रिझनला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज होता एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगलने संघाची अकाउंट ओपन होते श्री गणेश आपण पाहतोय अलिमगड संघाचा हे सिंगलने होतोय प्रणव पाटील आणि या तेजस पाटील ही जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजी ट्रॅकवर यज्ञेश कोहली आपण पाहतोय या मंदिराच्या टोकावरून गोलंदाजी करताना इथे मात्र वेगवान चेंडू मात्र दिशेमध्ये भरकटतोय दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही अव्वंतर धावेचं देखील अकाउंट ओपन होते संघाची धावसंख्या 2 पहिले षटक मार्गस्थ यज्ञेश कोहली पहिले षटक चालतोय पावटेचं पहिले षटक आणि पावटाच्या पहिल्या षटकामध्ये 2 षटक ऑलरेडी मध्ये तैनात केले गेले आहेत स्विंग अँड मेस जोरदार अपील पूर्ण मला बीट चकित केलेली आहे फलंदाजाला आपण पाहतोय गुडलिन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये चांगल्या चेंडूच्या हाताने पाहायला मिळते धावसंख्या स्थिर धावपलीकडे 2 नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जरीमरी अलिमगड हा संघ आज दोन्ही संघाचं प्रदर्शन चांगले राहिलेलं आहे अगदी पहिल्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग धावा चेस केलं त्या अंजूर संघाने पुन्हा एकदा स्विंग अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे देखील चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही चांगली गोलंदाजी यज्ञेश कोहली करताना आपण बघतोय अगदी गोलीच्या वेगाने चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये यज्ञेश कोहली टेम्पल एंड करून टर्न होताना पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही थर्डमॅन रिझर्व मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एका सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात सिंगल पेक्षा अधिक नाही लेग बॅटचा इशारा पण शिवाजी मडवी सरांकडून येतोय राजेंद्र पाटील सर शिवाजी मडवी सर आणि देवीदास पाटील सर 3 ऑफिशियल पंच नक्कीच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तिन्ही पंचांनी आज चांगली कामगिरी देखील केलेली आहे इथे या सुरेख चेंडू वेगवान चेंडू भन्नाट वेगाने वेट करताना फलंदाजाला गोलंदाज यज्ञेश कोहली आपण बघतोय अगदी गोलीच्या वेगाने हा चेंडू देखील पाहायला मिळतोय पहिले षटक मार्गस्थ यज्ञेश कोहली या चांगली गोलंदाजी हाताळताना थोडंसं नक्कीच संघर्ष करताना आपण बघतोय अलिमगड संघाचे फलंदाज धावांसाठी इथे मात्र रिदम मध्ये या चुकतोय गोलंदाज आणि पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय
इथे मात्र रिवर्स फटका स्विच इट अगदी कव्हरच्या डोक्यातून निघून जाते स्वीपर करू मधून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी चाहिए आणि रिवर्स फाटका आपण बघतो फलंदाज प्रणव पाटीलच्या बॅट मधून या षटकारांनी संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 वर. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते जरी मरी अलिमगड संघाची विन बाद 9. गोलंदाज ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुदर्शन पाटील सज्ज होतोय. सुदर्शन यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन केलेलं आजच्या दिवसाचा विचार केला तर. सुदर्शन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना केलेला यावेळी फलंदाज तेजस पाटील. पहिले षटक समाप्त झालेलं आहे बिनबाद 9 अशी धावसंख्या आपण बघतोय अलिमगड संघाची. विकुल शतरक्षण पाहायला मिळते कारण मेटेरी पॉवरच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. अगदी डीप मध्ये शतरक्षक तैनात केले गेले आहेत. इथे मात्र फुलटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये चेंडू डायव्हर्ट होतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा पार 4 धावांसाठी चौकार. खरं तर कुठल्या प्रकारची चूक नव्हती कारण चेंडू पडल्यानंतर डायव्हर्ट झाला होता आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाला होल दिली होती या चेंडू सीमाशपार गोल होतोय 4 धावांसाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 13 वर पोहोचते. दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूला चौकार वसूल करताना आपण बघतोय तेजस पाटील फलंदाज. सुदर्शन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मंदिराच्या टोका करून वलताना तर सामनावीर फलंदाज तेजस पाटील. इथे खोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू चांगला चेंडू सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन या चेंडूवर पाहायला मिळते. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 13 धावा. इथे मात्र पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. मिस टायमिंग आहे फटका फसलेला आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात बसलेला आहे. पहिला हादरा बसव जरी मध्ये आलिमगड संघाला फलंदाज तेजस पाटीलच्या रूपाने. मध्ये परतताना आपण बघतो तेजस पाटील ज्याने बाद फक्त आणि फक्त 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 13 धावसंख्येवर पहिला विकेट बाद होऊन आपल्यामध्ये परतलेला आहे. नवीन फलंदाज आता मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय जरी मध्ये अलिमगड संघाकडून मुकेश पाटील. सुदर्शन पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय ज्यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आपल्या संघाला आपण बघतोय. यज्ञेश कोहली याचा षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळतं ज्या षटकामध्ये त्याला विकेट प्राप्त करता आलं नव्हतं. इथे मात्र पुन्हा एकदा सुदर्शनचं चांगलं प्रदर्शन चांगला चेंडू अगदी वेगाने चेंडू हाताळला जातोय. वेगवान चेंडू आपण पाहतोय सुदर्शन
पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 13 धावा. अगदी फलंदाज जखडून पकडून ठेवताना हा गोलंदाज आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. चौकार खर्च केल्यानंतर वापसी करताना पहिला चेंडू थोडासा कमजोर होता, नक्कीच त्याचा समाचार घेतला होता आणि त्यानंतर आपण पाहतोय की वापसी केलेली आहे गोलंदाज सुदर्शन पाटील यांनी. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपण बघतोय सुदर्शन पाटीलच्या माध्यमातून. काय प्रदर्शन करतोय सुदर्शन. धावसंख्या स्थिर, धावपलीकडे 13 धावा. धावसंख्या थंडावलेली आहे, रोडावलेली आहे, मंदावलेली आहे आपण बघतोय आणि अंजूर फाट्याच्या ट्रॉफिक मध्ये अडकलेले आहे. आलिमगड संघाची धावसंख्या स्थिर, धावपलीकडे पाहायला मिळत आहे ती 13 धावा. धावांची गाडी जरीमरी अलिमगड संघाची सध्या नक्कीच थांबलेली आहे आपण पाहतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेद याचा नक्कीच त्याला झेलाचे देखील वेद लागले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. षटकाची समाप्ती, 2 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. आपल्यामध्ये या सायनात वामन पाटील साहेबांचे प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा युतीची सन्मान इथे केला जाईल. कॅमेरामॅन आपण स्टेज कव्हर करायचा आहे. शब्द सुमनाने नक्कीच त्यांचं आपण हार्दिक स्वागत करत आहोत. मित्रांनो आज 6 फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर आज 2006 मध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपलं वन डे क्रिकेटमधील 39 वर्ष शतक झालं होताना बरोबर 100 धावा कुठून काढल्या होत्या. आणि आजच्या दिवशी 2016 मध्ये साऊथ आफ्रिकेच्या जॅक केलिसने 34 शतक झळकावताना सुनील गावस्कर आणि ब्रायन लारा यांच्या कसोटी क्रिकेटच्या 34 शतकांची बरोबरी केली होती. आणि आजच्या दिवशी 1954 मध्ये दक्षिण आफ्रिका संघाची इंग्लंड विरुद्ध तब्बल 5 फलंदाज कसोटीच्या पहिल्या डावामध्ये 0वर बाद झाले होते. आजचा दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि जॅक कॅलिस यांच्या नावे राहिला होता. मात्र पाहूया आजचा दिवस कुठल्या संघाच्या नावे राहील, अलीमगढ की मात्र अंजूर. दीपेश कोहली येतोय बॉलिंग ट्रॅकवर. तिसऱ्या षटकात त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. तर सामनावीर फलंदाज प्रणव पाटील जो एका सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील ठरलेला आहे. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या दिसतात समांतर धाव मिळाले, वाईट चुपाने अव्वंतर आणि अव्वंतर धावणे संघाची धावसंख्या पोहोचते 16वर. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आयोजन कमिटीचे मेंबर आहेत, एक उत्कृष्ट आयोजक आहेत, उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि उत्कृष्ट स्कोरर देखील आहेत, ऑल इन वन आणि उत्कृष्ट पंच देखील आहेत. असे धनाजी पाटील मास आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांची खास कामगिरी नेहमीच आपण जीसीएस संघटनेमध्ये पाहतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. क्रिकेट कमी आणि फुटबॉल जास्त दिसलेला आहे मैदानामध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने पुरेसर धावपलीकडे 18वर पोहोचते. 18 धावा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. इथे मात्र चेंडूला फिरकवून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि इथे मात्र समाप्त होते या फलंदाज
दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झालेले आहेत. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आपण बघतोय. पहिला फलंदाज तेजस पाटील सलामीचा बाद झाला होता आणि त्यानंतर प्रणव पाटील देखील बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतले. नवीन फलंदाज मात्र जरीमरी आलमगड संघाचा संघ नाही का भावेश पाटील मैदानामध्ये येतोय. दीपेश कोहली आपण बघतोय बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल एंड करून मंदिराच्या टोकावरून गोलंदाजी करताना. तर सामना करेल आलमगड संघाचा संघ नाही का कर्णधार आपण बघतोय भावेश पाटील. दीपेश कोहली राईट आर्म उर्ध स्टंप. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडूला लॉफ्ट फटका भीम टोला वज्र टोला आणि हा चेंडू सीमारेषे बाहेर गेला. कुठून काढताना मॅन ऑफ द मॅच पटकावलेला आहे आणि ते आलमगड संघाचा भावेश षटकाराने आपल्या इनिंगची सुरुवात करतोय. ते हलकासा अपील केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. धावसंख्या 24 धावा धावसंख्या स्थिर आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण बघतोय दीपेश कोहली तिसऱ्या षटकात बोलतोय. तर पुन्हा एकदा सामना केला फलंदाज भावेश पाटील. इथे मात्र लॉफ केला चेंडूला लॉफ्ट फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप केला जातोय. जीवदान मिळते फलंदाजाला आणि त्या जीवदानाचा फायदा उचलून फक्त एक धाव. खरं तर भावेशाला असं वाटलं होतं की हा झेल होईल आणि नक्कीच त्यांनी धाव सुरुवातीला घेतली नव्हती मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती धाव पूर्ण देखील केलेली आहे. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ते 25 वर 25 या सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय. सध्या जरेमरी आलमगड संघाची तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना दीपेश कोहली या अंजूर संघाकडून तिसऱ्या षटकात आलतोय. इथे मात्र लॉंग शॉट रिझन मधून चेंडू निघून जातोय सीमा पार नशिबाचा चौकार. महेंद्रजी पाटील राहुलजी पाटील आणि सौरभजी पाटील आपल्याला विनंती असेल की आपण डाईजवर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जनमान सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 हे दिमागदार आयोजन आपण पाहतोय आणि या चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती केली जाते आपण या आपली जागा तिथे नाही आपली जागा आमच्या हृदयात आहे आमच्या व्यासपीठावर आहे. आपण या व्यासपीठाची सोहळा वाढवा. आपलं जनमान सारंग आयोजित या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. जयकुमार आपण एन्जॉय करायचं आहे. आपली स्पर्धा आपण बघतोय आपल्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 29 लॉस ऑफ 2 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर आणि आता मध्ये शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक पाटील सज्ज होतोय. ज्या गोलंदाजाने गुरसे संघाविरुद्ध नक्कीच मॅजिक षटक हाताळलं होतं 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड केले होते आणि तो गोलंदाज प्रतीक पाटील आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर इथे मात्र लॉफ केला चेंडूला लॉफ्ट फटका क्षेत्ररक्षक बनेल तिथे या हिरो आणि झेलबाजी बने फलंदाज बाद भावेश पाटील याची गेली संपुष्टात.
चालतोय पक्का, जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का, जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का, जिथं तिथं त्याचा चालतोय शिक्का. जनसागर सांगतोय खरं, अयोध्याचा वर. जनसागर सांगतोय खरं. न्यू बॅटर सुमित आपण पाहतोय आलिमगड संघामध्ये सुमित आणि अमित, सुमित पाटील आणि अमित पाटील ही जुडवा नक्कीच जोडी आपण पाहतोय. जे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टीव्ह आणि मार्कवा ही जुडवा जोडी पाहायला मिळते. आणि त्याच्या प्रकारची जोडी आलिमगड संघामध्ये अमित पाटील आणि सुमित पाटीलच्या रूपाने आपण पाहतोय. त्यापैकी सुमित पाटील सध्या फलंदाजीसाठी आलेले आहे. इथे मात्र मिस्टाईन फाटका आहे, झेल होण्यासारखी संभावना नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातोय. चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते या तिथे डीप मध्ये. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करताना सिंगल संख्येची धावसंख्या वाढून होते आपल्याकडे 30 धावा. प्रतीक पाटील आपण बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक चालतोय. धावसंख्या 30 आपल्याला पाहायला मिळते. इथे हुक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर धाव आपल्याकडे 30 धावा. शेवटचे षटक मार्गस आपण शेवटचा सामना पहिल्या दिवसामधील पाहतोय. जरी मध्ये आलिमगड विपक्ष न्यू सिद्धनायक अंजूर या दोन संघामध्ये. आणि थोड्याच वेळात नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल की टॉप 4 मध्ये कुठला संघ पोहोचेल. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम, लेकिन सारंगाव के सुहानी शाह अब सभी के नाम. इथे या मिडल ऑफ द बॅट घेताना नाही, या बॅटची एज घेऊन चेंडू एस्ट्रीच्या मागे जातोय. एका सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 31 आपण पाहतोय. इथे मात्र चेंडूला भिरकॉन देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज सुमित पाटील याचा खेळ.
आव्हान ठेवले गेले ते या 32 धावांचा आपण पाहतोय. सध्या पहिला वन डे सामना देखील इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया दोन संघामध्ये सुरू आहे. इंग्लंड संघाचे 248 वर 8 विकेट नक्कीच पाहायला मिळत आहेत. 241 माफ करा, 241 धावांवर 8 विकेट. इथे मात्र आपण पाहतोय 32 धावांचं लक्ष आहे. निश्चितच अंजूर संघासमोर हे लक्ष ठेवलं गेलेलं आहे. जरीमरी आलिमगड संघाकडून आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सर्व जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय दीपेश कोहली आणि त्याच्या समवेत रोहन पाटील. पहिल्या चेंडू ते मात्र खोला टप्प्याचा चेंडू अगदी या लॉंग ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये झेल आणि पहिला फलंदाज इथे मात्र झेल बाजूपणे बाद होताना निश्चितच अंजूर संघाला पहिला हादरा. पहिल्या चेंडूवर बाद होऊन पॅलमध्ये परताना आपण पाहतोय या पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलेले आहे. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर प्रणय पाटील यांनी. प्रणव पाटील पहिल्या विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र नवीन फलंदाज निश्चितच अंजूर संघाकडून येतोय दिशान पाटील. आव्हान ठेवले गेलेले ते या 32 धावांचं टार्गेट आहे. 8च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकावे लागतील. लक्ष तेवढं मोठं नाही, मात्र हे लक्ष जर अवघड बनवायचं असेल तर या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र सुरेख चेंडू कुठल्या स्पॉटवर पडल्यानंतर वेगाने निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आपण बघतोय या प्रणव पाटील करताना गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाते बॅकवर्ड स्कोर मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. ने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज दिशान पाटील यांनी. दिशाने या चेंडूला दिशा दाखवलेली आहे आपण पाहतोय सीमारेषेची. इथे हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे, फटका फसलेला आहे. हे आपण पाहू शकता स्लॉफी वर्क सुमार दर्जाचं क्षेत्रक्षण झेल ड्रॉप केला जातोय आणि गोलंदाज खूप निराश आपण पाहतोय या ज्याप्रमाणे हा खरं तर सहज सोपा झेल होता, अगदी लॉलीपॉप कॅच होती मात्र ती देखील सोडली गेलेली आहे. जीवदान मिळते फलंदाजाला आणि जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स पूर्ण करतात. कॅच इन द मॅच, पक्का कॅच आणि जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण आहे. इथे मात्र कॅच सोडली जाते. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे पाहायला मिळते ते 5 धाव आणि ते 32 धावांचं 32 लक्ष्याचा पाठलाग करताना न्यू सिद्धनायक अंजूर संघ आपण पाहतोय. एवन जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील फॅम टीम सध्या पाहायला मिळते. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेलं आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट.
एक ब्रेकिंग न्यूज आमच्यापर्यंत येत आहे. एवन जोडी यांचा संघ आपण येणे ऍक्शन मध्ये पाहतोय. निश्चितपणे अंजुर संघ आणि या एवन जोडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल. माजी केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2025 आयोजन. एक 4 व्हीलर आणि तब्बल 33 बाईक्स महाराष्ट्रामधील एकमेव स्पर्धा 22 फेब्रुवारी ते 5 मार्च 2025 पाहायला विसरू नका. सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर भिवंडी येथे बक्षिसांची खैरात आणि या बाईकचा शोरूम पाहायला विसरू नका. दयानंद म्हात्रे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एवन जोडीच्या माध्यमातून हा एवन शो मित्रांनो आपण पाहणार आहोत. आणि एवन जोडीचा नक्कीच संघ देखील आपण सध्या खेळताना पाहतोय. सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेबांच्या माध्यमातून हा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 11 धावा. नेल्सन धावसंख्या एक फलंदाज बाद एका षटकी समाप्ती आणि 11 धावा. आणि दुसरं षटक संघनायक भावेश पाटील घेऊन येतोय. इथे मात्र फटका फसलेला आहे. बेस्ट टायमिंग क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल मात्र ड्रॉप. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता. खरं तर आपण बघतोय दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. हात आयल लेकिन मुंह नाही लगा. जणू काय चेंडूने या तेजेचा पाठलाग दोन नक्कीच झेल त्याच्या हातातून ड्रॉप केले गेलेले आहेत. चेंडूने पाठलाग त्याचा घेतलेला आहे. जिथे तेजेत जातो तिथे चेंडू देखील पाहायला मिळतोय. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे समोर केलेल्या चेंडूला लॉंग ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. फलंदाज तिसरी धावेसाठी मानस होतं मध्ये धाडस केलं जात नाही. या सामन्यात विजय संघ उद्या ठीक 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाने उद्या बरोबर 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये धडक मारेल. टॉप 4 मध्ये जो संघ जिंकेल तो पोहोचेल. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 15 धावा. उद्या देखील अनेक वलाटे संघांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. टॉपच्या टीम्स आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. ज्यामध्ये महिलांनी दामणगाव गावदेव ओली जर्मन सरवली बी चौठारो मानकुली स्मिथ इलेवन भावाले बी जयदुर्गा सुरई जोगेश्वर जुनालखेड आणि गावदेव वेले. इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वरती आणि धावसंख्या सिंगलने वाढवून होती. धाव प्लेकावर 16 धावा. भावेश पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सामनेकर फलंदाज रोहन पाटील. इथे मात्र लॉफ्ट चेंडूला लॉफ्टेड फटका. चेंडू निघून जाते सीमा पार. अगदी लॉंगच्या मधून पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. आणि हा षटकार कॅल्क्युलेट अगदी तोलून मापून मारलेला षटकार. आणि षटकारीन संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव प्लेवर 22 धावा. षटकारांच्या हॅट्रिकवर रोहन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बुंद्यात चेंडू हाताला गेला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताना नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय आणि या 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या स्पर्धेमधील पहिली षटकांची हॅट्रिक देखील रोहन पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती. आणि इथे मात्र सलग 2 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत. धावसंख्या 24 धावा. 32 लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा ते लक्षात घेऊन लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. निश्चित अंजूर संघ आपण बघतोय सध्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. 24 धावा धावप्लेकर पाहायला मिळतात. आज जो संघ जिंकेल त्या संघाने उद्या बरोबर 4 वाजता रिपोर्ट करायचा आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. या संघाने एक भावेश पाटील दुसरं षटक लावतोय. तर सामना करेल फलंदाज पुन्हा एकदा रोहन पाटील जो वैयक्तिक 14 धावसंख्येवर फलंदाजी करते ज्यामध्ये 2 षटकांचा समावेश आहे. इथे सुरेख चेंडू खोला टप्प्याचा चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाज रोहन पाटील याला गोलंदाज भावेश पाटील याने.
तर 2 षटके समाप्ती 2 षटके समाप्तीनंतर निश्चित अंजूर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती झालेली आहे ती 1 बाद 24 धावा. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. समीकरण अतिशय सिंपल झालेलं आहे आणि हे समीकरण जर अवघड बनवायचं असेल तर इथे मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षणाला चांगली साथ गोलंदाजांना द्यावी लागेल. जे झेल सोडले गेले होते नक्कीच त्या झेलांमुळे इथे मात्र मजबूत स्थितीमध्ये अंजूर संघ सध्या पाहायला मिळतोय. उद्या मित्रांनो आमचं शेड्यूल बरोबर 9 वाजता सुरू होईल. उद्या पहिला सामना प्रशांत भोईर फॅम टीम मयूर लेवना धामणगाव विपक्ष गावदी ओवली ए या 2 संघामध्ये पाहायला मिळेल. उद्या दुसरा सामना आपण पाहणार आहोत चौठावर मानकुली जो सध्या जेशे संघटनेमध्ये नंबर 1 वर रँक करतोय विपक्षी जहानमान सरवली बी. त्यानंतर धामणगाव ओवलीमधील विजेता संघ आणि सरवली मानकुलीमधील विजेता संघ हा तिसरा सामना. त्यानंतर चौथा सामना एस्मित 11 भावले बी विपक्षी जयदुर्ग सुरी आहे आणि त्यानंतरचा सामना जोगेश्वर जुनवालकर विपक्ष गावदेव वेले. यावेळी समोर खेळल्या चेंडूला VSM मध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाही खाली क्षेत्रामधून चेंडू निघून जाते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. चार धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मजबूत स्थिती आणि पाठ जड आपण पाहतोय. अंजूर संघाचा इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वापसी करताना चौकारानंतर समीकरण अतिशय सोपं अगदी एव्ही शेडेप्रमाणे समीकरण सोपं झालेलं आहे निश्चित अंजूर संघासाठी कारण इथून 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जनमन सारंगाव संघाचे सर्व क्रिकेटर खेळाडू आपण डाईजवर यायचं आहे. जनमन सारंगाव संघाचे सर्व क्रिकेटर आपण असं इथे इन्व्हाइट केले जाते आमंत्रित केले जाते आपण या इथे कट केलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि इथून इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. भरोडी गावचे विघ्नेशजी पाटील साहेबांचे ते आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. केवळ 3 धावांची आवश्यकता आहे आपण पाहतोय निश्चितपणे अंजूर संघाला. मजबूत स्थितीमध्ये आपण पाहतोय निश्चितपणे अंजूर हा संघ इथे सगळं आपला विकेट चेंडू खेळलाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न आणि 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेले आहेत. स्कोर इज लेवल केवळ 1 धावेने दूर आपण बघतोय. आज की शाम अपने नाम करने के लिए निश्चितपणे एक अंजूर टीम. सुकेश डाकी आणि निलेश पाटील फॅम टीम निश्चितपणे अंजूर संघ सध्या आपण पाहतोय धावांचा पाठला करताना आणि विजयाच्या उंबाड्यावर देखील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेचे आयोजन कमिटीचे मेंबर वेताल पाटील आपली रजा घेताना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. तर हा सामना जिंकलेला आहे ते निश्चितपणे अंजूर संघाने निश्चितपणे अंजूर जिनको हार नाही मंजूर. अभिनंदन A1 जोड़ी सुकेश